हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग असणार आहे आपला पार्ट 3 लव्ह स्टोरीचा. जसं की तुम्हाला मी 2 पार्ट तर तुम्ही बघितलेत आणि मी कधीपासून बोलते की मी पार्ट 3 लवकरच अपलोड करेल. सो त्याच्यासाठी ना मला एकटीला बोलायला लागतं. सो म्हणून मी आता कोणच नाही आहे. सो मी विचार केला की पार्ट 3 बनवते आणि तुमच्यासोबत काही गोष्टी आहेत त्या शेअर करते. तर मी सांगितलेलं पार्ट 2 मध्ये की मी आफ्टर मॅरेज माझी लाईफ कशी चालली किंवा कसं कसं काय काय झालं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे या पार्ट 3 मध्ये. सो व्लॉग बिलकुल पण स्किप करू नका, पूर्ण व्लॉग बघा एंडपर्यंत. सो स्टार्ट टू एंड मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर असं पहिलं तर आपण असं करूया की 2024ला 6 मेला आमचं लग्न झालं. 4 मेला एंगेजमेंट, 5 मेला हळदी आणि 6 मेला लग्न. सो पहिलं तर असं झालं, 6 मेला लग्न, त्यानंतर 7 मेला आमची पूजा झाली लगेच लग्नाची आणि 8 मेला गोंधळ झाला. सो हे आमचे 5-6 दिवस तर असेच गेले धावपळीत लग्नामध्ये किंवा पूजा, गोंधळ हे सगळं झालं. त्यानंतर असं झालं की आमच्या घरातच म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं 2-3 दिवसांनी. म्हणजे माझा मानलेला भाव आहे तो, म्हणजे खूप चांगला आहे आमचं बॉन्डिंग. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की तो नेहमी असतो आमच्यासोबत. तर त्याचं पण लग्न होतं. तर आमचं लग्न झालं आणि रिटर्न त्याचं लग्न होतं 2-3 दिवसांनी. त्याच्यामुळे ते आमचे 10 दिवस असेच गेले. 10 तारखेपर्यंत धावपळीत गेले सगळे. आणि म्हणजे आफ्टर मॅरेज माझी लाईफ आणि खूप छान होती ती लाईफ. मला पर्सनली खूप मस्त वाटत होतं की वाव, मी नवीन नवरी आणि खूप छान वाटतं नटायला, थटायला किंवा नवीन-नवीन साड्या घालायला आणि आपल्याला सगळी बघायला येतात. सो ही फिलिंग खूप जास्त वेगळी असते आणि माझ्यासाठी खूप मस्त होती ती फिलिंग. इवन सगळ्यांसाठीच असते, ज्यांचं न्यू लग्न होतं त्यांच्यासाठी. त्यानंतर लग्नच धावपळ चालू होती. लग्न वगैरे झालं आणि देन आम्ही गेलेलो फिरायला. मला वाटते मेमध्येच गेलेलो आम्ही. 22 मेला, आय थिंक 22 मे असं काहीतरी असेल डेट आमची. तर 20 की 22 असंच काहीतरी होतं. आम्ही मनालीला गेलेलो लग्न झाल्यावरती फिरायला. सो तिकडे आम्ही 8 दिवस होतो. जाताना फ्लाईटने गेलो, येताना ट्रेनने आलो आणि खूप जास्त मस्त होते ते दिवस. खूप एन्जॉय केले. मस्त असतं जेव्हा आपण लग्नानंतर फिरायला जातो आणि एवढा चुडा असतो आपल्या हातात. आणि मेन म्हणजे मला चुडा काढायचा होता तेव्हा, कारण माझ्या कपड्यांचा कॉस्ट्यूम थोडा वेगळा होता. पण माझ्या नवऱ्याने काढून नाही दिला मला आणि तो बोलला की नवीन नवरी चुडा भरूनच चांगली वाटते फिरायला बाहेर. सो म्हणून मी विचार केला की ठीक आहे, जाऊ दे. आणि होता माझं, जर फोटो-बिटो काय असतील ना, तर मी तुमच्यासोबत आता मी असे दाखवेलच की मी कशा लूक केलेला. आणि मी बांगड्यांचा चुडा वगैरे प्रॉपर होता माझ्या हातामध्ये. तर मी दाखवेलच या व्हिडिओसोबतच, जर मला मिळाला फोटो तर नक्कीच. त्यानंतर असा माझा लूक केलेला आणि खूप मस्त मज्जा केली. त्यानंतर आम्ही घरी आलो 8 दिवसांनी. त्यानंतर 1 दिवस दिल्लीला स्टे केलेला आणि आम्ही दिल्ली वगैरे सुद्धा फिरलेलो. सो एन्जॉय केलेलं तेव्हा खूप. मनाली प्लस अजून कुठे गेलेलो तिकडे सगळं, कसोलला वगैरे गेलेलो तेव्हाच. आणि ते दिवस आम्ही दोघंच गेलेलो. सो ही आमच्या लाईफमधली खूप मोठी ट्रिप होती, जी आम्ही दोघांनीच पार पाडली. आम्ही इतकी पण मॅच्युअर्ड नव्हतो, थोडं लहानच होतो आणि इतक्या लांब गेलेलो, ट्रॅव्हल खूप झालेला आणि थोडी भीती पण वाटत होती. बिकॉज आम्ही रात्री पोचलेलो आणि सगळी शोधाशोध, म्हणजे माहीत होतं सगळं, पण थोडं भीती वाटते ना नॉर्मल, आपण इतक्या लांब चाललो तर खूप तेव्हा मस्त गेलं. आणि त्याच्यानंतर रिटर्न आम्ही घरी आलो. आणि मग आमची आफ्टर मॅरेज जी लाईफ असते, जी ती वाली तेव्हा नंतर स्टार्ट झाली. जी नंतर फिरून-बिरून आलो, की मग स्टार्ट झाली. ती जी रिअलवाली लाईफ असते ती. तर ती लाईफ थोडा मला कठीण गेली खरं सांगायचं तर. बिकॉज मला अशी कठीण मीन्स कसं असतं, की प्रत्येक मुलीचं असं असतं, की आपल्या घरचं वेगळं असतं आणि सासरकडचं वेगळं असतं. तुम्हाला माहीतच असेल. सो जे कितीही आपण काही केलं तरी आपलं ते आपलं घर असतं आणि सासर थोडं युनिक असतं. युनिक म्हणजे थोडी जबाबदारी असते, जी मला तेव्हा समजायला लागली हळू-हळू, हळू-हळू. जशी-जशी मी हळू-हळू मॅच्युअर्ड होत गेली, तेव्हा मला कळायला लागलं, की नाही, ही थोडी लाईफ माझी चेंज झाली आहे. इव्हन आत्ता पण चेंज झाले, पण आत्ता नाही आहे. मी आता ओके आहे, म्हणजे मी आता सेट झाले. थोडा सेट व्हायला टाईम लागतो, बिकॉज लगेचच आपण लग्न झाल्यावरती सेट होत नाही. नवीन माणसांसोबत, नवीन घरामध्ये किंवा नवीन सगळं असतं काय-काय त्याच्यामध्ये. सो थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी आणि मी पण लगेच सेट नव्हती झाली. तर
अशी माझी लाईफ स्टार्ट झालेली. उठायचं वगैरे काय मला प्रॉब्लेम नव्हता. मी लेटच उठायची. सकाळचं मला मेन म्हणजे झोपायला खूप लागतं. सो असं नाही की मी नवीन नवरी म्हणून 4-5 वाजता उठले किंवा 6 वाजता उठले, हे कधीच झाले नाही. जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हाच मी नवीन-नवीन असताना 7 वाजता उठायची. 8 दिवस. खरं आहे ते खरं आहे. दॅट्स इट. त्यानंतर मग थोडं 7:30, त्यानंतर मग थोडं 7:45, 8 असं माझं टायमिंग होतं. म्हणजे मी 7:30 8:45ला उठायची तेव्हा हां. आता मी नाही उठत, आता थोडं लेट उठते. सो असं थोडं टायमिंग होतं आणि मग ती अ, असं ॲक्चुअली मी जॉब वगैरे केला नाही. मला ॲक्चुअली जॉब-बिबमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तर काही लोकं बोलतील की जॉब वगैरे करायचा. पण झालं त्यानंतर माझ्या नवऱ्याने मला आयडिया दिली की तू मिनी ब्लॉग चालू कर आणि 100 डेज चालू कर. सो मी नंतर नवीन माझं लग्न झालं, तेव्हा मी 100 डेज चालू केलं आणि त्याच्या थ्रू मी खूप जास्त फेमस झाले. ते माझे 100 डेज खूप जास्त व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे खूप जास्त ओळखायला लागले. तेव्हा मी मिनी ब्लॉग चालू केलेले. इव्हन मी आधी पण चालू केलेले. म्हणजे आमची लग्नाची शॉपिंग, जर तुम्ही माझा पूर्ण प्रोफाईल चेक केलात तर Instaला पूर्ण खाली-खाली आमच्या व्हिडिओ आहेत. ज्या मी लग्नाची शॉपिंग, केळवण-बिळवण सगळ्या व्हिडिओज टाकलेल्या आहेत. तर मी 2024लाच मिनी ब्लॉग चालू केलेले आहेत. आत्ता नाही केलेत. सो मी तेव्हा केलेले आहेत आणि तेव्हाचं आहे सगळं. तर बाकीची सगळी जी आहेत ती आत्ता मिनी ब्लॉग चालू करतात. मी तेव्हा केलेले आहेत. खरं सांगायचं तर आपल्या इथे तेव्हा कोणीच केले नव्हते स्टार्ट मिनी ब्लॉग. जे फर्स्ट टाईम मीच केलेले आहेत 2024ला. त्यानंतर सगळ्यांचे असतील म्हणजे इव्हन सगळ्यांना हौस वाटते सो करतातच. त्यानंतर मग ते करायला लागले. मग मी काम करताना ते दाखवायचे. सो लोकांना ते आवडायचं आणि खूप जास्त प्रेम मिळालेलं तेव्हा. त्यानंतर ते झालं आणि मग थोडं नाश्ता असायचा, मग दुपारचं जेवण असायचं, मग रात्रीचं जेवण असायचं. अशी माझी लग्नानंतरची थोडी लाईफ होती. म्हणजे अजून पण तशीच आहे. असं काय आहे ना, प्रत्येकाची लाईफ ही अशीच असते. लग्न झालं की आपल्याला कितीही मॉडेल असू दे, जी मुलगी कितीही फेमस असू दे किंवा हिरोईन असू दे, भांडी ही घासावीच लागतात. प्रत्येकाचं असं म्हणणं असेलच. सो खूप जास्त सपोर्टिव्ह असतील मला अशा वुमन, ज्या एवढे सगळे फॅशन करून किंवा एवढं सगळं करून घरी भांडी घासतात. कितीही जॉबवाली असू दे, बँक मॅनेजर असू दे किंवा कोणतीही असू दे, पण आपल्याला आपली कामं ही करावी लागतात. पण माझ्यासाठी नवीन होतं बिकॉज मला यातली सवय नव्हती. मी याच्या आधी इतकी कामं नव्हती केली बिकॉज माझं जेव्हा लग्न ठरल्याच्या 1 वर्ष आधी मी जेवण करायला शिकले. त्यानंतर 1 वर्ष आधीच मी थोडं-थोडं, हळू कामं करायला शिकले. नाहीतर मी आधी काहीच नाही कामं करायची. त्यानंतर लग्नाच्या 8 दिवस आधी मी साडी लावायला शिकले. मला साडी पण लावताना अजून पण येत नाही ती साडी. पदर लावायला मला कोणतरी लागतो. मला पदरला पिन पण लावताना येत नाही. सो हे माझं आहे दॅट तुम्ही समजून घ्या. सो आहे ते आहे. त्यानंतर सण चालू झाले. सो हळू-हळू सणांचं पहिलं माझं असं असायचं, की गणपती वगैरे चालू झाल्यानंतर, तर गणपती बाप्पा आले आणि पहिलं असं असायचं, की गणपती बाप्पा आपल्या घरी बसला. पण मी निघायचे म्हणजे प्रत्येक मुलीचं असं असतं, निघून फक्त फोटोज क्लिक करत असायची. लग्नाच्या आधी हे मला नैवेद्य किंवा काय हे कधीच मी काय केलं नव्हतं. सो हे मला एवढं वेड नव्हतं याचं, की मी हे करेल किंवा ते करेल. माझी मम्मी मला बोलायची, की "शिक, नंतर काय करशील? कर, कर." सो असं बोलायची ती, पण मी एवढं लक्ष नाही द्यायची आणि माझे पप्पा बोलायचे, "तू कर." तिला बोलायचे, की तुला कशाला पाहिजे? तू कर तुझं तू." तिचं तिला करू दे." तर तेव्हा मम्मी अशी बोलायची, की "तुम्ही जाणार आहात का तिच्या सासरी सगळं करायला?" तर ते असं होतं. पण माझी सासू मला खूप हेल्प करते. मी अजूनपर्यंत कुठला सण असा नाही बनवलाय. त्या सगळ्याला मला हेल्प करतात. की असं मी एकटीने किंवा सण आलाय तर मी सगळा सण-बिन करते. करंज्या, पोळ्या किंवा लाडू-बिडू हे मी काय नाही करत. त्या करतात. मी हेल्प करते त्यांना. पण सगळं बहुतेक तरी त्या करतात. जेवणाचं मी बघते. बाकीच जे असतं ते त्या करतात. सो मला हेल्पफुल आहेत. असं नाही की माझ्यावर एकदमच जबाबदारी पडली आणि मी सगळं करते असं काहीच नाहीये. सो सासू मला सपोर्टिव्ह आहे अशा बाबतीत. त्या सगळं करतात. मला ते काही टेन्शन नाही. पण थोडं असं असतं, की मी लेट उठायची. पण
तेव्हा मला पहिलेच गणपती बाप्पा होते, तेव्हा मला असं खूप वाईट वाटत होतं. पहिल्या दिवशी माझं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा रडायला येत होतं, की "अय्या मला सगळीजणं आमच्या इथे फोटोज काढत असतील मस्त आणि मी इथे कामं करते किंवा हे करते, ते करते." असं असं वाटत होतं. मला खूप वाईट वाटत होतं. आणि माझ्या भावाचा मला फोन पण आलेला, की "दीदी सगळीजणं इथे फोटो-बिटो काढतात आणि तुझी आठवण काढतात, की आम्ही एकत्र जेव्हा आमच्या इथे गणपती बाप्पा असतो तेव्हा आमच्या घरी तिकडे माहेरी, की सगळे आम्ही निघून मस्त-मस्त फोटो-बिटो काढायचो. आम्ही सगळे भाऊ-बहीण, आमचे काका-बिकांची पोरं. तर तेव्हा तसं होतं त्याच्यामुळे थोडं मला वाईट वाटत होतं. पहिले जे प्रत्येक सण होते तेव्हा मला वाईटच वाटायचं, की "अय्या ह्यांची लाईफ कशी आहे आणि मी अशी का कामं-बिमं करते?" तेव्हा असं वाटायचं मला. पण आता मी ओके झाले. आता मला खूप मजा वाटते. आता मी मस्त चांगल्या पद्धतीने सगळं करते. इव्हन मला आवडते सगळं करायला. अगदी मनापासून मी सगळं करते हँडल. देन मला आता प्रमोशन, कोलॅबोरेशन हे वगैरे सगळं मी ॲडजस्ट करते आता. सो त्याच्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट लागतो, तो मला मिळाला आहे. सो त्याच्यामुळे मी सगळं हे पॉसिबल झालेलं आहे माझं. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की म्हणजे प्रत्येकाला वाटतं, की हिची लाईफ खूप मस्त आहे. लग्नानंतर खूप फिरते, ही खूप मज्जा करते. मी ते पण करते आणि मी घरातलं पण सगळं करते मॅनेज. असं नाही, की मी जेवण टाकून जाते, जेवण बनवायचं ठेवते किंवा भांडी घासायची ठेवते आणि मी शूट करायला जाते किंवा मी फिरायला जाते, असं नाही आहे. मी सगळी कामं वगैरे करते आमच्या घरात. जर तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळत असतील तर असतील. पण मी सगळं करते. म्हणजे लोकं आधी बोलायची, की ही आहे ते आहे, की ही काय करेल कामं? म्हणजे आम्ही गावातलंच होतो त्यामुळे सगळ्यांना माहीत होतं, की मी काय कामं-बिमं करायची नाही. इकडे-तिकडे हिंडत असायची. तर तेव्हा अशी बोलायची, की ही काय करू शकते कामं? लग्नानंतर हिला काय जमेल? पण आता तीच लोकं चूप झाली. कारण आता मला सगळं जमतंय आणि जी साधी असतात ती काहीच करत नाही. ती कोणाला बघत पण नाही. ती काय कामं पण करत नाही आणि जी फॅन्सी थोड्या मॉडल किंवा अशा असतात ह्या-ह्या ते सगळं ॲडजस्ट करतात. सो ते मी आता सगळं करते आहे. आमच्या इथे मार्गशीर्ष गुरुवार पण असतात. ह्यातलं पण मला काहीच नॉलेज नव्हतं. ते मी आता 3रं वर्ष येईल. मी 2 वर्ष केलंय चांगल्या पद्धतीने आणि यंदा पण करणार आहे. सो हे सगळं मी करते. जे मला माहीत सुद्धा नव्हतं, ते मी आता करायला लागले लग्नानंतर आणि करायलाच लागतं ते. ते केलेलं चांगलं पण असतं. सो असं थोडं होतं. थोडं मला पण ॲडजस्ट करायला लागलं. खूप टाईम गेला. ॲडजस्ट करण्यामध्ये मला. लगेचच मी सेट नाही झाले. 2 वर्ष लागली मला सेट व्हायला लग्नानंतर. सो म्हणूनच आणि त्यानंतरचा क्वेशन असा असतो सगळ्यांचा, की बेबी प्लॅनिंगचा पण एक क्वेशन असतो. पण त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक आन्सर करते. पहिलं तर आमचं लहान एजमध्ये लग्न झालंय म्हणजे 24 आमचं दोघांचं एज होतं. तेव्हा आमचं लग्न झालंय आणि थोडं लग्नानंतर लगेचच एवढी मोठी जबाबदारी पडली. लग्न हे काय खाऊ नये गोष्ट. सो ती जबाबदारी पडली. मग थोडं आपल्याला त्याच्यासाठी पण सेट व्हावं लागतं, की लग्नानंतर कसं असतं सगळं. सो कसं मॅनेज करावं लागतं. त्याच्यासाठी थोडा टाईम लागतो. लगेचच विचार करून नाही जमत. एवढी काय आम्ही मॅच्युअर्ड किंवा एवढी आम्ही मोठी नाही आहोत, की जर तुम्ही बोलत असाल, की विचार कधी करणार आहात किंवा कसं काय, कसं काय. थोडा सेट व्हायला 2 वर्ष तरी लागतातच. त्यानंतर माणूस सेट होतो. त्यानंतर पुढचा फ्युचर प्लॅनिंग करतो. पहिलं स्वतःची लाईफ सेट करतो. आम्ही आमची लाईफ सेट करतोय. म्हणजे झाली आता सेट आमची लाईफ. असं नाही की आम्ही सेट झालोय, की असं-असं असतं. सो याच्यासाठी आम्ही थोडं थांबलेलो, म्हणजे थांबलोय. जर तुम्ही क्वेशन करता त्याचं मी तुम्हाला आता आन्सर केलं, की असं असतं, की थोडं सेट व्हावं लागतं. एवढी मी मोठी नाही. बाकीच्यांची लग्न 26-27 मध्ये होतात आणि आमच्या लग्नातले तुम्ही फोटो बघाल तर अशी अशी होती मी सिंगल पीस आणि खूप लहान होतो आणि खूप लहान वयात लग्न केलं. त्यानंतर मग लगेचच हे नाही पॉसिबल होणार. सो थोडं सेट व्हावं लागतं. सो त्याच्यासाठी आम्ही थोडं थांबलोय, असं आहे. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं. त्यानंतर आत्ता म्हणजे असं झालेलं, की आत्ता कुठे लाईफ चालू झाली आहे माझी, म्हणजे झालं 1 वर्ष, की मी व्हिडिओज काढते, प्रमोशन येतात, कोलॅबोरेशन त्यामुळे थोडे मी सो असं होतं आणि मग लगेचच माझं हे थोडं करिअर माझं आता चालू झालंय. थोडी फेमस झाले आणि मग थोडे पैसे कमवायला लागले. मग त्याच्यासाठी म्हणूनच तर असं असतं. सो आमच्या फॅमिलीमध्ये 3 जणच आहोत आम्ही. आमची सासू आणि आम्ही 2 जणं.
तर त्याच्यामुळे आमची क्यूट आहे फॅमिली. एवढा काय स्ट्रेस नाही कोणाचा, की काय करशील, कुठे जाशील किंवा काय असं-बिसं काय नाही आहे. जे आहे ते आहे. मी माझ्या मर्जीने जगते. मला तसंच जगायला आवडतं. मला कोणाच्या धाकात राहायला नाही आवडत. मला असं कोणाचा धाक पण नाही आहे. पण मला आवडत सुद्धा नाही, की इथे नको जाऊ, तिथे नको. मी कोणाला विचारत नाही. मी माझ्या मर्जीची आहे राणी पहिल्यापासून. पप्पांच्या राज्यात पण मी अशीच होती. स्वतःचंच ऐकायची आणि आत्ता नवऱ्याच्या राज्यात पण मी अशीच आहे. मी स्वतःचंच ऐकते. नवऱ्याचं पण नाही ऐकत मी. हं, हं. हं, मला असं राहायला आवडतं यार. काय करू माझी लाईफच अशी आहे. सो म्हणून मी हिंदड-बिंदडते. जे काय आहे ते आहे. अशी माझी लग्नानंतरची छोटीशी लाईफ आहे, जी तुम्हाला वाटते ईझी होती, बट ईझी नाही आहे. ती मी ईझी केली. त्याच्यासाठी मला खूप वेळ लागला ती ईझी व्हायला. त्यानंतर ईझी झाली आहे. तुम्हाला वाटेल लगेच ईझी राहील, नाही. लग्न करताना थोडा विचार करा. बिकॉज लवकर लग्न करू नका. म्हणजे मी माझ्याबद्दल माझे चांगलं चाललंय, पण मी तुम्हाला सांगते, की आपण घाई करतो. तर असं नाही, थोडं सेट व्हा, की तुम्ही तयार आहात का? आपल्याला थोडे दिवस मजा वाटते याची, नंतर नाही वाटत मजा. नवीन नवरीचे 9 दिवस असतात, माहिती आहे ना तुम्हाला? सो असं काहीतरी असतं. पण ठीक आहे. त्यातून लग्न तर करायला पाहिजे. थोडी कुंवारी मरणार आहोत आपण आणि कुंवारं कोणच राहू शकत नाही अख्ख्या लाईफमध्ये. सो लग्न करावं लागतं. त्याच्यासाठी मी लग्न केलं आणि मी जेव्हा शूटबीटला जाते तेव्हा लोकांना वाटत पण नाही की हिचं लग्न झालंय. मला लोकं विचारतात की तुझं खरंच लग्न झालंय? पण हो, माझं झालंय लग्न. झालंय. आणि माझा तो वेट पण इतकं जास्त वाढले ना, सिरियसली मग डाएट करायचं पण ते होत नाही माझ्याकडून या जन्मात तर. आणि माझं सासर-माहेर एका गावात असल्यामुळे मला एवढं टेन्शन असं नाही येत. जर मला कुठला प्रॉब्लेम वाटलाच, जर कंटाळा आलाच, तर मी घरीसुद्धा जाते. माझ्या हक्काचं घर आहे, माझे पप्पा आहेत, आई-पप्पा आहेत, मम्मी-पप्पा आहेत, तर मी जाणार. सो मी जाते. असं आहे. थोडी माझी लग्नानंतरची लाईफ म्हणजे पार्ट 3. सो आम्ही या लाईफमध्ये म्हणजे लग्न जेव्हा आमचं झालं, तेव्हा मी खूप अचीव्ह केले काय-काय. असं नाही, माझ्या नवऱ्याने म्हणजे. सो आमच्या इथे आता आहेत आमचा बिझनेस चांगला चालू आहे आणि गाड्या वगैरे आहेत. सो हाय, चांगलं चाललंय सगळं. देवाच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने खूप चांगलं चालू आहे सध्या तरी. असं नाही की पुढे चांगलं चालेल असं नाही. मी आता खूप चांगलं चाललेलं आहे. देवाच्या आशीर्वादाने थोडा सक्सेस मिळालेला आहे त्याला पण आणि मला पण. सो असाच मिळू दे पुढे पण यापुढे. सो अशी आहे माझी लग्नानंतरची छोटीशी जर्नी. सो तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट असेल हे बघण्यात, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला तो पार्ट 3. सो असं होतं माझं लग्नानंतरची लाईफ, जी इझी नव्हती, जी थोडी रिस्की होती. पण आता मी इझी केली आहे ती 2 वर्षात. मी खूप जास्त सेट झाले. सो आता मी खूप जास्त फ्री आहे. मी तुम्हाला क्वेशनचं आन्सर करेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. पूर्ण पूर्ण हे असं स्क्रिप्ट लिहून तुम्हाला आन्सर करेल, की प्रत्येक गोष्टीचं नीट आन्सर करेल. जर तुम्हाला कोणता डाऊटफुल वाटला, तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही पण मला नक्की सांगा. आणि असंच खूप खूप प्रेम द्या. आतापर्यंत दिलात, याच्यापुढेही खूप जास्त प्रेम द्या. सो भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि खूप जास्त प्रेम द्या आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, लव्ह यू.